गावकरी त्याचबरोबर पुणेकर यांच्या सगळ्या ह्याच्यानंतर सुद्धा आपण बघू शकतो पोलिसांचा वाद मोठे आंदोलक आहेत. पोलिसांच्या विरोधात आपल्याला दिसत आहेत. पोलिसांना ते विनंती करत आहेत आम्हाला या ठिकाणून बाहेर काढू नका, परंतु जिल्हाधिकारी जे आहेत सहीचं पत्र दिले होते त्या पत्रावर सुद्धा समाधान जे ते आंदोलक झालेले आहेत. आपण बघू शकतो की स्वतः पोलीस आयुक्त अप्पर आयुक्त जे आहेत राजेश बनसोडे आंदोलकांना उठवताना दिसत आहेत. सगळे आंदोलक बसलेले आहेत आणि आता पोलीस आंदोलकांची अजून ते धरपकड करताना दिसत आहेत आणि आपण पुण्याकडे बघतो की आंदोलकांना उठवलं जात आहे. जे बसलेले आंदोलक आहेत त्यांना आता या ठिकाणाहून बाजूला काढण्यात येताना दिसत आहेत आणि दुसऱ्या बाजूला जे रस्त्यावरती आंदोलन बघण्यासाठी किंवा आंदोलनात सहभाग होण्यासाठी जे आंदोलक आहेत त्यांना या ठिकाणी हटवण्यात आलेलं आहे. तर आपण पाहिलं की आता एक जो बैठे जमाव आहे तो आंदोलकांचा इथं बसलेला आहे आणि बरोबर दुसऱ्या बाजूला इतर आंदोलकांना बाजूला काढण्यात आलेलं आहे. 5 तास झाले अजिंक्य. 5 तासानंतर सुद्धा त्यांच्या सगळ्या आंदोलकांना या ठिकाणी खरं तर आता पोलीस ऍक्शन मोडमध्ये आलेले दिसत आहेत आणि या ठिकाणी ते पोलीस सुद्धा माध्यमांना सुद्धा बाहेर जाण्याची विनंती करताना आपल्याला दिसत आहेत. कारण तुम्ही अजिंक्य आपण बघू शकतो की धरपकड करताना दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला आपण बघू शकतो की अजिंक्य कॅमेरामॅनने विनंती करेल की आंदोलक जो आहे तो या आंदोलकांना धरपकड करून आता बाहेर जे आहेत पोलीस घेऊन जाताना दिसत आहेत आणि हे आंदोलन जे आहे ते 5 तासापासून सुरू आहे आणि आता हे आंदोलन जे आहे ते आता हटवण्याचं किंवा बाजूला करण्याचं काम जे आहे ते पोलीस करताना दिसत आहेत. जे आंदोलक दुसऱ्या बाजूला थांबले होते त्यांना सगळ्यांना या ठिकाणाहून बाहेर जे काय आहे ते काढण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा बघू शकतो की आंदोलकांनी ताब्यात घेतल्यानंतर मोठ्या पाण्याच्या बाटल्या फेकण्यात येत आहेत. अजिंक्य आपण बघू शकतो की या ठिकाणी आता मोठ्या जमावामध्ये पोलीस आणि आंदोलक धरपकड सुरू आहे. खरं तर मोठ्या प्रमाणात पाण्याच्या बाटल्या फेकण्यात येत आहेत. पोलीस जे आहेत आता पूर्णपणे ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत आणि आपण बघू शकतो की बाटल्या या ठिकाणी फेकल्या जात आहेत. आंदोलकांची धरपकड सुरू आहे आणि सगळ्या आंदोलकांना आता उठवण्यात येत आहे. आपण बघू शकतो की जे आंदोलक बसले होते यामध्ये जे अग्रेसिव्हपणानं त्यांची भूमिका मांडत होते त्या सगळ्या आंदोलकांना आता पोलीस जे आहे ते धरपकड करत पोलीस व्हॅनमध्ये या ठिकाणी घालताना दिसत आहेत. पोलीस जे आहे ते आता पोलीस जे आहेत ते धरपकड करून पोलीस गाडीमध्ये आपल्याला काही ठिकाणी घालताना दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला पोलीस जे आहेत ते आता पूर्णपणे ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत. पोलिसांनी आता आपली जी आहे ती बळाचा वापर करण्यास सुरुवात केलेला आहे आणि अजिंक्य आपण बघू शकतो पद्धतीनं पोलीस जे आहे ते धरपकड पूर्णपणे सुरू केलेली आहे आणि आंदोलक जे आहे ते पूर्णपणे आंदोलकांना हटवण्यात आलेले आहे, उचलण्यात आलेलं आहे आणि बाजूला काढण्यात येत आहे. आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सध्या आपल्याला धरपकड जे पोलीस आहेत आंदोलकांची करताना दिसत आहेत. पुण्याच्या नवले ब्रिजवरची ही सगळी परिस्थिती आपण बघतोय. पोलीस अजिंक्य आपण बघू शकतो की पोलिसांच्या बळाचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसत आहेत. पोलीस जे आहेत त्या पद्धतीनं जे आहेत सगळ्या आंदोलकांना आता उठवून जे आहेत ते त्यांना धरपकड करत जे आहेत ते या ठिकाणाहून हुसकावून देताना दिसत आहेत. आंदोलक जे होते सगळे जे आंदोलन करणारे सगळे मंडळी होते त्यांना सगळ्यांना या ठिकाणाहून हुसकवण्यात येत आहे. काही जे आंदोलनकर्ते होते त्यांना पूर्णपणे अशा पद्धतीनं आता या ठिकाणाहून उचलण्यात येत आहे. काही महिलांची सुद्धा या ठिकाणी धरपकड करण्यात येत आहे. महिलांना सुद्धा या ठिकाणाहून उचलण्यात येत आहे. आपण बघू शकतो महिलांना या ठिकाणी जी आहे आंदोलनातली जी गाडी लावण्यात आली होती ती गाडी आता हटवण्याचं जी बाईक होती ती बाईक आता उचलून बाहेर काढण्याचं काम जे आहे ते पोलीस करताना दिसत आहेत. सगळे जे आंदोलक
रस्त्यावरती बसले होते. ज्या ठिकाणी आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणी सगळं रिकामी जी जागा आहे ती करण्यात आलेली आहे. बिलकुल बिलकुल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.